तर मित्रांनो, मी कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार झालेलो होतो आणि मला फोन आला की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे मित्रांसोबत. आणि आता मी मित्रांसोबत जाणार आहे पंढरपूरला. तर पंढरपूरला जाण्याच्या अगोदर मला अजून एक काम आहे की आईला आणि माझ्या बहिणीला गावी सोडायचं तळेगावला. आता मी यांना सोडून वापस येणार आहे. तर जाऊन यायला बराच उशीर झाला आहे आणि पोरं सारखे फोन करायला. त्याच्यामुळे मी आता भेटला तो शर्ट घातला आहे आणि आता मी निघालो आहे. तिथे गाडी लावली आहे, तेवढी गाडी सांभाळायची आता बरं का. ते माईक दे इकडे, निघालते ना काय ना निवांत आहे. चल यायला पंढरपूरला. तर मित्रांनो, आम्ही एक माईक घेऊन आला. हा युबॉनचा माईक आहे आणि तुम्हाला एक वेळेसाठी क्लॅरिटी आम्ही चेक करून दाखवतो. व्हॉइस क्लॅरिटी ते कनेक्ट करायचं आता. हॅलो, माईक चेक. तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत ट्रिपला आणि आमच्या ट्रिपला पंढरपूरला जातो आहेत आम्ही. तर इथून पुढचा जेवढा व्हिडिओ शूट होईल तो याच माईकमध्ये होणार आहे आणि या मोबाईलमध्ये. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्हिडिओ आणि ऑडिओ याची क्लॅरिटी कशी आहे, स्पेशल ऑडिओची क्लॅरिटी कशी आहे. याच्या अगोदर मी एअरबडमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करत होतो. तर याची क्लॅरिटी कशी आहे ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर ही आहे आमची गाडी ज्यामध्ये आम्ही आता पुढे जाणार आहोत पंढरपूरला. तो ड्रायव्हर आहे आतमध्ये बसलेला, बाहेर आला की दाखवतो तुम्हाला एक वेळ. बाहेर आहे ना. बाहेर आहे. हा आहे आमच्या गाडीचा म्हणजे ड्रायव्हर आहे आता. वाहन चालक आहे आजचा. आणि सगळेजण तयार आहेत आता निघायला. हे असं जरा कॉन्फिडन्स न बोलायचं, जरा भारी वाटतंय होय. ही मंडळी ज्यांना यायला भेटलेलं नाही त्याच्यामुळे ते मध्ये डोकावून बघवायले. आता आम्ही झालो परळीला. तिथून आणखीन एक जण आम्ही मेंबर घेणार आहेत आणि मेंबर घेतल्या वेळेस मी केला आता उलटीची गोळी, उलटी होण्याची गोळी. तर साहेबांना सांगू का? बरं, तुमच्या फोनवरून लावू का फोन? तर तुम्हाला गाडी दाखवतो. गाडी लय मोठी किती आहे. ही अशी पुढचा 2 सीट आहेत, पुढे 2 सीट आहेत आणि पाठीमागं यांनी असा रस्ता ठेवलाय दोन्ही सीटच्या मध्ये. असं चालता पण येत आहे. माझा पूर्ण पाय बसायला नाही आणि पाठीमागे एक मेंबर बसलाय आणि इकडे एक सीट आहे. तर तुम्हाला सांगतो ही पूर्ण अशी कॅबिन आहे पाठीमागचे. एवढा स्पेस ठेवलाय 2 सीटामध्ये. त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी रस्ता ठेवलाय. पाठीमागून दरवाजा नाहीये त्याला जायला. बघूयात. हो, याच्या अगोदर तुम्ही मला ऐका, मीच कट मारलाय का? एकदा तिरुपतीला आणि एकदा कुठे गेलतात? तर आता आम्ही आलो त्याचा CNG भरायला. रेट वगैरे विचारायला ते. बघा किती वेळ लागते भरायला. गाडी इथे लावली पाठीमागे. आता साहेब आलेत. तर मलाही माहिती नव्हतं जायचं म्हणून. तर मित्रांनो, आम्ही ते आता जेवायला थांबलो होतो आणि घरून काही डब्बा आणला होता आणि त्याला हॉटेलच्या भाज्या वगैरे घेतल्या होत्या. जेवण मस्त नंबर 1 झालेलं आहे. हा वारकरी इथं हॉटेल आहे, इथं आम्ही थांबलो होतो जेवायला. तर आता आम्ही येरमाळा तिथून पुढे निघालोय.
मित्रांनो आम्ही पंढरपूरमध्ये साधारण 5 वाजता पोहोचलो होतो आणि पोहोचल्याच्या नंतर मोबाईल बॅगमध्येच ठेवले तर गाडीमध्ये, तर त्याच्यामुळे प्लस शॉपिंग वगैरे काही घेतलं नाही. पण मेंबर जाणार आहे तिथून पुण्याला, त्यांना वाट लावून आम्ही वापस निघणार आता. लागले काय म्हणू, ते आमचे DT सर आहेत, आम्हाला सोडून चाललेत कोकणात. आम्ही इथूनच वापस चाललो पंढरपूरवरून. ते DT सरला आम्ही सोडायला 1 नाही 2 नाही 5 जण आहेत, 5, ते पण पंढरपूर पर्यंत. बघा आमचा नाद करते काय, जेवाच लागते. आता ह्याच्यावर आमचे कमेंट मुन्ना करतील. मुन्ना दोन शब्द. मुन्ना नाही म्हणायला. DT सरचं फीडबॅक घेऊ आज काय आहे तर. फीडबॅक मी सगळ्यांनाच म्हणलं होतं कोकणात चला.